सुस्वागतम. आज काय बनवताय मग हे? काय तयारी चालू आहे तुमची? हे मठ्ठा बनवायची तयारी चालू आहे. गरमीतून जो उन्हाचा त्रास होतो त्यापासून आपल्या शरीराला थंडगार वाटावं यासाठी मठ्ठा बनवायचा आहे. त्याची तयारी चालू आहे. तयारी अगदी सोपी आहे. एकदम सोपी. चला तर मग प्रेक्षकांना दाखवूया. दाखवूया. मग काय काय लागतं आपल्याला? हे आपण दही घेतलेलं आहे. हे घरचं आहे ना दही? घरचं दही आहे. यातलं थोडंसं आपण दुपारी दुपारी काढलं होतं खाण्यासाठी. आता अगदी छान हे बघा असे काप पडतात दह्याचे. असं सुंदर दही तयार होतं. दही घेतलेलं आहे थोडस. त्यानंतर जिरं पावडर घेतलेली आहे थोडीशी. कोथिंबीर घेतलेली आहे. मिरची, आलं, थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ असं घेतलेलं आहे. अगदी साहित्य घरच्या घरी आहे. घरच्या घरी. सुरुवातीला आपण काय करायचंय, मिरची आणि आलं ठेचून घ्यायचंय. मिरची, आलं आणि मीठ जरा असं बारीक करून घ्यायचं. दही आहे ते घुसळून घ्यायचंय. होय तयार करून घ्यायचं. गुठळ्या राहता कामा नये, असं घुसळून घ्यायचं आहे. ठीक आहे. चला पहिल्यांदा आपण आलं, मिरची आणि थोडस मीठ हे बारीक करून घ्यायचं. खलबत्त्यामध्ये घेताय ना? अहो, मी आलं आणि मिरची आणि मीठ याची पेस्ट करून घेतली. आता आपण हे ताक घुसळून घेऊया. आता आपण दही ताक करण्यासाठी काढून घेऊया बाउलमध्ये. हो, छान असं म्हणजे दही चांगलं लागलंय ना? दही चांगलं लागतं एकदम मस्त आहे की भाप पडलाय त्याच्या. दही आपण काढून घेतलंय. आता हे आपण घुसळून घ्यायचं. ताक तयार करून घ्यायचंय. ओके. रवी आहे. रवीने गुठळ्या होणार नाही तसं. असं हळूहळू रवी फिरवून त्याचं ताक करून घ्यायचं. बघा, ह्या ठिकाणी हे ताक आपलं झालेलं आहे. यामध्ये आपण पाणी घालूया ना, गार पाणी, थंड पाणी. बर्फाऐवजी थोडं. आता यामध्ये काय काय घालायचं? आता यामध्ये आपण जे मिरची आणि आलं आणि मीठ त्याची पेस्ट केलेली आहे ती मिक्स करायची. घालताय ना? थोडीशी मिक्स करायची चवीनुसार. त्यानंतर थोडीशी जिरं पावडर मिक्स करायची याच्यामध्ये. थोडस मीठ चवीनुसार. मीठ लागेलच. हो. थोडीशी साखर, गार्निशिंग, आणि ही कोथिंबीर ना? गार्निशिंग साठी थोडीशी अशी वरून कोथिंबीर. आता हे आपण पुन्हा एकदा रवीने घुसळून घेऊया. एकजीव करून घ्यायचं. होय चालेल. आपण ताक रोजच पितो, पण ह्या दिवसात लग्नाला गेल्यानंतर त्या ठिकाणी मठ्ठा पियायची मजा काही वेगळीच असते. अशा प्रकारे घुसळून घेतलंय. व्यवस्थित हे मिक्स करून घेतलंय आपण. कन्सिस्टन्सी बघा. थोडं पाणी घालूया, नाही का? ओके. आता तुम्हाला सर्व करून दाखवते. ठिकाणी आपला मस्त थंडगार असा ताकाचा मठ्ठा तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानते आणि धन्यवाद.